सांगलीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरातील पुष्पराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभूतपूर्व उत्साहात अभिवादन करण्यात आले। सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले। जयंती महोत्सव समितीच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते। समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन कांबळे, कार्याध्यक्ष श्री अभिमन्यू नाना भोसले, सचिव सौ शेवंताताई वाघमारे, सहसचिव श्री अशोक कसबे, सह खजिनदार श्री अमोल सदामते तसेच समितीतील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णाभाऊंच्या अनुयायांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। दिवसभर पुष्पराज चौक परिसरात अभिवादनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती। शिस्तबद्ध नियोजन, उत्साही स्वयंसेवक आणि जयंती महोत्सव समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व दिमागदार वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय असो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय असो। मातंग समाजाचा जय असो। मातंग समाजाचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय असो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय असो। संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। राजर्षी शाहू महाराजांचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो। सावित्रीबाई फुलेंचा जय। माता जिजाऊचा जय। माता रमाईचा जय। अरे आवाज कुणाचा? मातंग समाजाचा। अरे आवाज कुणाचा? मातंग समाजाचा। पुष्पराज चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये 31 तारखेला सांगली शहरामधून मशाल मिरवणुकीचे आयोजन केले होते। तसेच 1 तारखेला जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष माननीय अर्जुन कांबळे म्हणजे मी, माझ्या हस्ते पुष्पराज चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमास या सांगलीचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट सुधीरदादा गाडगे, सांगली मिरज कुपवाडा महापालिकेचे प्रथम नागरिक महापौर धीरज सूर्यवंशी, तसेच सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, विविध क्षेत्रातील शासकीय अधिकारी, विरोधी पक्षनेते तसेच सर्व नगरसेवक, विविध शासकीय प्रशासकीय शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील बहुजनांच्या वतीने पुष्पार्पण करून या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले आणि शुभेच्छा देण्यात आली। मी या समितीचा अध्यक्ष या नात्याने या सर्व प्रशासन व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचं लाख लाख धन्यवाद मानतो। भविष्यामध्ये या जयंती महोत्सव समितीच्या अशा विविध कार्यक्रमाला तुमची उपस्थिती व योगदान असेच लाभावे अशी मी त्यांना मनपूर्वक विनंती करतो। आज या ठिकाणी जयंती महोत्सव समिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं
वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच उद्या व्याख्यानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे. परवा दिवशी एक रात्र शाहिरांची हा क्रांतिकारी कार्यक्रम या जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुष्पराज चौक येथे अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचे उपस्थिती द्यावे अशी मी अर्जुन नेताजीराव कांबळे या समितीचा अध्यक्ष विनंतीपूर्वक आपल्याला निमंत्रण देतो. तसेच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली. सर्व पदाधिकारी आमच्या जयंती महोत्सव समितीच्या वेळ दिला. या अध्यक्ष या नात्याने मी त्यांचेही लाख लाख धन्यवाद मानतो.